पंढरपूर आध्यात्मिक शक्ती आहे। इथे येणाऱ्या प्रत्येकाला ऊर्जा व नवचैतन्य मिळते। यासाठीच वन विभागाकडून तुळशी वृंदावन विकसित करण्यात आलं आहे। वृंदावनात आल्यानंतर प्रत्येकास कौटुंबिक आनंद मिळेल। त्यामुळे तुळशीवन वृंदावन नसून आनंदवन आहे, असं प्रतिपादन राज्याचे वित्त व नियोजन आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले। महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामार्फत पंढरपूर येथे यमाई तलाव परिसरात विकसित करण्यात आलेल्या तुळशी वृंदावनाचा लोकार्पण सोहळा वित्त व नियोजन आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते संपन्न झाला। व्यासपीठावर पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खासदार विजयसिंह मोहिते पाटील, आमदार भारत भालके, आमदार प्रशांत परिचारक, पंढरपूरच्या नगराध्यक्षा साधना भोसले, माजी आमदार सुधाकर पंत परिचारक, माजी मंत्री लक्ष्मणराव डोबळे उपस्थित होते। वित्तमंत्री मुनगंटीवार म्हणाले, राज्याच्या वन विभागामार्फत केवळ वृक्ष लागवड केली जात होती। वन विभागाने आता राज्यात उद्यानं विकसित करण्याचे काम हाती घेतले आहे। पंढरपूरच्या तुळशी वृंदावनाचे काम आव्हान समजून दर्जेदार व वेळेत पूर्ण केले आहे। वन विभागाने विकसित केलेले तुळशीवन पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे। भाजप सरकारच्या काळात तुटीचा असणारा अर्थसंकल्प पहिल्यांदाच सरप्लस झाला आहे। 7वा वेतन आयोग लवकर मिळणार असून कसलीही चिंता करू नका, असा सल्ला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला। जानेवारी 2016 पासून लागू जागा आहे, त्यात प्रत्येक नवीन पैसा मिळणार आहे। त्यामुळे कोणालाच काही चिंता करण्याचं कारण नाही। 1 फरवरी पासून त्याचा फायदा तर मिळणारच आहे, पण या फायद्यासोबत 1 जानेवारी 2016 पासून असणारी सारी रक्कम त्यांना इन्स्टॉलमेंट मध्ये 5 इन्स्टॉलमेंट मध्ये मिळणार। की चित्रपट प्रदर्शित जागे त्या महामानवांचं आयुष्य लोकांना प्रेरणादायी ठरावं यासाठी त्याचा मताशी काय संबंध। जसं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा चित्रपट मीही बघणार आहे, पण मी बघितला म्हणून त्याचा काही मतदानावर थोडी परिणाम होणार। एक दाखवलं ते वाक्य समजून घेण्याची आवश्यकता आहे की महाराष्ट्रामध्ये जेव्हा कर्ज आहे याचा अर्थ आकडा सांगताय। आपल्याकडे आकडा नसतो, ऋणभार असतो की एकूण GSDPच्या तुलनेमध्ये किती कर्ज आहे। बाकी राज्यामध्ये ते अतिशय जास्त आहे। आपलं उत्पन्न 27,96,000 कोटी आहे आणि त्याच्या तुलनेमध्ये 16.5% एवढंच कर्ज आहे। आणि मागच्या सरकारमध्ये ते 25.2% होतं। आपण कर्ज नियंत्रणात आणलं जेव्हा आपलं उत्पन्न वाढतं, आणि म्हणून नीति आयोग असेल, संसद असेल, रिझर्व्ह बँक असेल, हे किती लाख कोटी कर्ज आहे हे पाहत नाही, किती टक्क्याचं कर्ज आहे हे पाहिलं जातं। उद्या एखाद्याच्याकडे 1 रुपयाचं उत्पन्न आहे आणि 99 पैसे कर्ज असेल आणि एकाकडे 10 रुपयाचं कर्ज आहे, 10 रुपयाचं उत्पन्न आहे आणि 2 रुपये कर्ज असेल, तर 2 रुपयाचा आकडा पाहिला जात नाही, तर किती टक्के ते पाहिलं जात।